आता सुरुवात केलेली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। मसाजोग गावाजवळच्या तलावामध्ये हे आंदोलन सुरू झालेलं आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 23 दिवस उलटलेले आहेत आणि या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नाहीये। मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली नाहीये। याच्या निषेधार्थ हे आंदोलन गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सुरू केलेले आहे। या आंदोलनामध्ये संतोष देशमुख यांचे नातेवाईक सुद्धा सहभागी झालेत। आंदोलनामध्ये गावातल्या महिला, वृद्ध, तरुण, अगदी लहान मुलं सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। उत्स्फूर्त असा हा प्रतिसाद त्यांच्या आंदोलनाला मिळतोय आणि मसाजोगच्या गावकऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलेले आहे। संतोष देशमुख मसाजोगचे सरपंच होते, त्यांची हत्या झालेली होती आणि या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव प्रामुख्याने पुढे येते। काल त्यांनी शरणागती पत्करली, मात्र अजूनही अनेक आरोपी आहेत जे फरार आहेत, मोकाट आहेत आणि आता या हत्येला 23 दिवस झालेले आहेत। सातत्यानं गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। या संदर्भात विविध पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिलेला होता। मूकमोर्चाचं आयोजन केलेलं होतं। गेल्या काही दिवसांमध्ये बीडमधलं हे संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण चांगलंच गाजलं आणि राजकारण सुद्धा अगदी विधिमंडळाची दोन्ही सभागृह सुद्धा या हत्याकांडामुळे गाजली। मात्र राजकारण तापत असताना आता मसाजोगमधले हे गावकरी सुद्धा तेवढे संतप्त झालेत, कारण अजूनही मुख्य आरोपींपर्यंत पोलीस यंत्रणेला पोहोचायला यश आलेलं नाहीये। 3 आरोपींची जी नावं पुढे येत होती ती तिन्ही आरोपी अजूनही मोकाट आहेत, फरार आहेत आणि त्यामधला एक मुख्य आरोपी ज्यांच्याकडे या सगळ्या संशयाची सुई जात होती ते वाल्मिक कराड आता पोलिसांच्या ताब्यात आहे, सीआयडीच्या ताब्यात आहे, सीआयडीच्या कोठडीत आहे। मात्र मुख्य आरोपी अजूनही तिथपर्यंत पोलीस पोहोचलेले नसल्याची संतप्त ग्रामस्थांची प्रतिक्रिया आहे। तर या आंदोलनाचा आढावा मसाजोगमधून घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांनी। पाहूया। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी मसाजोगचे गावकरी आक्रमक झालेले आहेत। त्यांनी जलसमाधी आंदोलनाला सुरुवात केलेली आपण पाहू शकतो। महिला देखील या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेत। महिला गावाशेजारी असलेल्या एका तळ्यामध्ये खरं हे आंदोलन सुरू आहे आणि महिलांबरोबर गावातील सर्व वृद्ध आणि लहान मुलं देखील या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। प्रशासन आतापर्यंत काय करते? आमच्या आंदोलन न्याय का देत नाही? का गप्प आहेत पोलीस? वर तुम्ही अशी माहिती देतात की हे पकडले, ते पकडले, या 4 दिवसात हे पकडले। आतापर्यंत खेळच केला आमच्या या मसाजोगचा। आंदोलन न्याय मिळून देण्यासाठी सगळ्याचाच केला, आमच्या उन्हाळ्याच केला ठेवला आमचा एवढा मला माणूस गेलाय ते गेलाय, पण आमच्या लहान मुलाचं नाही। सरकार का म्हणून आमचा अंत बघायला गेलं? सरकारला कळत नाही का आज आम्ही इथं आलो त्यासाठी? जरा फाशी दिली ना काही आम्हाला नवल होईल, सरकाराचं सध्या नवल होईल। आम्हाला फक्त न्याय पाहिजे। आता हे आंदोलन किती वेळ सुरू राहणार? आता जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही, आरोपीला पकडत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। आपण खरं तर पाहू शकतो आंदोलन संतप्त आहे। त्यांची अशी मागणी आहे की जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू ठेवलं जाईल। ज्ञानेश्वर पतंगे, 24 तास, मसाजोग, बीड।